नमस्कार, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। मुंबई उच्च न्यायालयाकडून 7वी पास शिपाई या पदासाठी जाहिरात आलेली आहे। बरेच महिला उमेदवार आहेत की त्यांचा एक प्रश्न आहे की मी या शिपाई पदासाठी फॉर्म भरू शकतो का फक्त हा पुरुष उमेदवार भरू शकतात। सोबत फॉर्म जर भरला तर वेतन किती मिळणार आहे, बदली होऊ शकते का, कारण की महिलांचा तो एक महत्त्वाचा कन्सर्न असतो। आणि त्याच्यानंतर नेमकं आम्हाला काम काय करावं लागेल, पुरुषांचं माहिती त्यांचं काहीतरी शिपाईचं काम असतं, पण आम्हाला पण काय कामाचं स्वरूप असेल, तर त्या सगळ्या काही गोष्टी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे आहेत तर ते पाहायला मिळणार आहेत। म्हणून हा व्हिडिओ तुम्ही सर्व जे काही महिला भगिनी असतील तर त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे। आणि जे कोणी तुमच्या ओळखीमध्ये 7वी पास असेल, 7वी पासच्या पुढे किती असेल चालेल, पण त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा। एक चांगली जाहिरात जी आहे तर ती इथं आलेली आहे आणि या जाहिरातींची तयारी करण्यासाठी शिपाई या पदासाठीची फक्त बॅच आपण 199 रुपयात, म्हणजे जर तुम्ही जेवणला गेला ना तिथं म्हणजे रिचार्ज महाग, जेवण कशात कंपॅरिझन होऊ शकत नाही। 199 रुपयामध्ये तुम्हाला ऑफ, आणि सध्या आपल्याकडे जे आहेत तर ते डिस्काउंट पण चालू आहेत न्यू इयरचे वगैरे, तर त्याच्यामध्ये ही बॅच आणखी स्वस्त तुम्हाला मिळू शकते। म्हणून ही बॅच तुम्ही आजच जॉईन करा, नवीन वर्षात याच्या किमती जास्त वाढण्याची शक्यता आहे। सोबतच लिपिकची पण जाहिरात आलेली आहे, त्याची पण 999 ची आपली पूर्ण बॅच आहे। जर ती कोणी जॉईन करत असेल त्यांनी पण ती बॅच नक्की जॉईन करा। पण शिपाई पदासाठी मी म्हणेल की तुम्ही हमखास इग्नाइट अकॅडमी या ब्रँडवर विश्वास ठेवून ही बॅच तुम्ही नक्की जॉईन करा मित्रांनो, फायदा होईल। त्यासोबतच फक्त 1 रुपयात तुम्हाला मागील वर्षाचे PYQ, त्यांच्या प्रश्नपत्रिकांचे PDF, सगळे व्हिडिओ सोल्युशन, सगळ्या काही गोष्टी इथं आपण उपलब्ध करून दिलेल्या आहेत, तर याला देखील तुम्ही नक्की इनरोल करा। 1 रुपयाची ती बॅच आहे फक्त। शिपाई या पदासाठी जर तुम्ही रिक्त पाहिलं, जागा पाहिलं बघा, मुंबईमध्ये आहे 570 जागा आहेत, सगळ्यात जास्त जागा। नागपूरमध्ये आहेत 115 आणि संभाजीनगर औरंगाबाद खंडपीठात आहे 202। आता लक्षात घ्या महिलांनो की तुम्हाला फॉर्म हा एकाच ठिकाणी भरता येणार। काही महिला म्हणतील सर मी इथं भरू तिथं भरू, नाही तसं नाही, कोणतेही एकच फॉर्म भरता येणार। एक तर मुंबईला भरता येणार आहे, एक तर नागपूरला भरता येणार आहे आणि एक तर संभाजीनगरला भरता येणार आहे। तिन्ही लोकेशन पैकी एकाच लोकेशनला फॉर्म भरता येणार आहे। जे काही कम्फर्टेबल असतील तर मी त्यांना म्हणेल की तुम्ही मुंबईलाच भरला पाहिजे, परंतु जर तुमचा लोकेशन हा इश्यू असेल तर तुम्ही नागपूर तुमच्या जवळ असेल तर नागपूरला भरा, औरंगाबाद जवळ असेल तुमच्यापासून तर औरंगाबाद भरा। पण जर भरायचं असेल फॉर्म तर मुंबईलाच भरा, कारण की 570 जागा आहेत, चांगलं तिथं कामाचं स्वरूप असतं, चांगले तिथं ग्रोथ होते, चांगले तुमच्या ओळखी होतात, तर एक चांगला रिस्पेक्टेबल जॉब असतो। आता महिला फॉर्म भरू शकतात का, तर याचं उत्तर आहे हो। का नाही भरू शकतात, असं कुठली जाहिरात की जिथं महिलांना ऍप्लिकेबल नसतं, तर महिला फॉर्म भरू शकतात हे इथं तुम्ही लक्षात जे आहे तर ते ठेवलं पाहिजे। महिलांसाठी कुठल्याही पद्धतीचं कॅपिंग जे आहे तर ते इथं लावलेलं नाही। ओके, पुढे महिलांसाठी जागा राखीत का, याचं उत्तर आहे नो। सर तुम्ही म्हणाल इथं म्हणता यस महिलांनी फॉर्म भरू शकता आणि इथं म्हणता नो, म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल बघा काही ठिकाणी कसं असतं 30% महिलांना आरक्षण मिळतं, पण इथं मात्र असं आरक्षण नाही, तो ओपन आहे। म्हणजे ज्याला जितके जास्त मार्क मिळतील ना तर त्याची निवड होईल। फॉर एक्झाम्पल 100 जागा असतील आणि 100 पैकी पहिले जे 100 असतील की ज्यांना सगळ्यात जास्त म्हणजे सर्वात जास्त गुण ज्याला मिळतील तो निवड होणार आहे। मग हे पहिले 100 जर सगळे पुरुषच्या पुरुष असेल तरी होऊ शकतं मित्रांनो, आलं लक्षात तुम्हाला। तर ही गोष्ट आहे जे तर ती महत्वाची आहे, तर ते तुम्ही इथं लक्षात ठेवा महिलांनो। इथं तुमच्यासाठी जागा राखीव जरी नसल्या तरी तुम्ही फॉर्म भरू शकतात। तुमच्यापैकी ज्या काही महिलांचा अभ्यास चांगला असेल, आपल्या बॅचच्या माध्यमातून चांगला झाला असेल, आपल्या युट्यूबच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचा चांगला अभ्यास झाला असेल ना, तर इथं तुम्ही चांगले गुण जे आहेत तर ते घेऊ शकतात, हे लक्षात घ्या तुम्ही। ओके, तो इश्यू नाही। पुढे पगार किती मिळतो, पगार शिपाईची वेतन श्रेणी S3 आहे, बाकी डिपार्टमेंटमध्ये शिपाईला S1 ची वेतन श्रेणी असते, इथं तुमची वेतन श्रेणी खूप चांगली आहे। जर मी तुम्हाला टोटल कॅल्क्युलेट करून दाखवलं की कमाई किती होते, कपात किती होते, टोटल तुमचा पगार 35,880 रुपये आहे। परंतु थोडंफार कपात वगैरे होतं ते नंतर तुम्हाला रिटायरमेंट नंतर मिळतात, असे जवळपास 30,000 रुपये तुम्हाला आता वेतन आहे। ज्यावेळी 8 वेतन आयोग लागू होईल त्याच वेळी ही रक्कम 40,000, 45,000, 50,000 रुपयांपर्यंत देखील जे आहे तर ती वाढलेली आगामी काळात तुम्हाला बघायला मिळू शकते। म्हणून जेव्हा तुम्ही जॉईन होणार तोपर्यंत 8वा वेतन आयोग मे बी लागू पण होऊन गेलेला असेल, तर एवढी सध्या तरी आता जर कोणी असेल तर तो 30,000 रुपये महिना त्याला जो आहे तर तो इथं मिळतो। काय मिळतो, वेतन मिळतं, आलं लक्षात। पुढे बदली होते का, लक्षात घ्या त्यांनी जाहिरातीमध्ये पण सांगितलेले की उमेदवाराने फक्त एकच आस्थापना निवडायचंय, एकतर मुंबई, एकतर नागपूर, एकतर छत्रपती संभाजीनगर। त्यांचं काय म्हणणं आहे, एकदा तिथं झाल्यावर तिथंच तुमची नियुक्ती होणार आहे, परंतु नियुक्तीच्या दिनांकापासून 5 वर्षाची सेवा केल्यापर्यंत तुम्हाला बदलीचा चान्स मिळू शकतो। म्हणजे जर समजा तुमची 2026 मध्ये निवड झाली तर पुढचे 5 वर्ष म्हणजे जवळपास
आय थिंक 31 पर्यंत, सॉरी 31 पर्यंत तुम्हाला तिथं जे आहे तर ते काम करावं लागणार आहे. त्याच्यानंतर संभाजीनगर, मुंबई असेल, भविष्यात कोल्हापूर नवीन खंडपीठ तयार होऊन जाईल तोपर्यंत तिथं बदली होऊ शकते. पुन्हा काहींचं म्हणणं आहे की सर मी आता 6 वर्ष काढून घेते, ठीक आहे, माझी डायरेक्ट जिल्ह्याला बदली होईल का, जिल्हा न्यायालयावर जिल्हा कोर्ट असतं ना, तर याचं उत्तर आहे नाही, कारण की ती आस्थापना ही पूर्णपणे वेगळी आहे, त्यांची भरती वेगळ्या पद्धतीने होते, म्हणून तुमची डायरेक्ट जिल्हा लेवलला बदली होऊ शकत नाही. तुमची बदली ही खंडपीठांमध्येच फिरत असणार आहे, हे लक्षात घ्या. जिथं जिथं मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ असतील, त्यांचे ऑफिसेस असतील, त्यांचं काही असेल, तिथंच तुमची बदली होऊ शकते. डायरेक्ट तुम्ही म्हणाल की मला पुणे कोर्टामध्ये बदली करून द्या, तसं होत नाही. म्हणून महिलांनी फॉर्म भरताना हा पूर्णपणे विचार जो आहे तर तो केला पाहिजे. पुढचं कामाचं स्वरूप. मी आता कामाचं स्वरूप तुम्हाला एकदम डिटेलमध्ये जे आहे तर ते सांगतो. लक्षात घ्या, मुंबई उच्च न्यायालयाच्या शिपाई भरतीमध्ये महिलांना पुरुष उमेदवारांप्रमाणेच जास्त काम असतं, फक्त थोडासा त्यांच्या टायमिंग मध्ये थोडासा बदल असतो, कामाच्या वर्किंग आवर्स मध्ये बदल असतो आणि स्वरूपामध्ये थोडा बदल असतो. त्यांना वेगळ्या पद्धतीची कामं जी आहे तर ती तिथं दिली जातात. आता महिला शिपाई नियुक्त झाल्यानंतर त्यांना खालील पद्धतीची कामं करावी लागतात. पहिले तर एक काम करावं लागतं की न्यायालयीन कामकाजात मदत, जे कोर्ट ड्युटीज म्हणतात, त्याला इन कोर्ट ड्युटीज म्हणतात, की कोर्टामध्ये ड्युटी. त्याच्यामध्ये काय, न्यायाधीशांच्या दालनात उपस्थित राहावं लागतं. न्यायालयाचे कामकाज जेव्हा सुरू असताना तर त्यावेळी न्यायाधीशांच्या कॅबिन बाहेर किंवा कोर्ट हॉलमध्ये उपस्थित राहून त्यांना आवश्यक असलेली फाईलची ने आण करण्याचं काम तुमचं महिला म्हणून तुमचं असू शकतं. ओके, पुढचं पुकारा देणे. पुकारा देणे म्हणजे काय, की आवाज देणे. काही वेळेला कोर्टाच्या कामकाजादरम्यान पक्षकार किंवा वकिलांची नावं पुकारण्यासाठी मदत करणे. तर हे पण पुकारा देण्याची टेस्ट पण होते मित्रांनो. सुरुवातीनंतर जी दुसरी टेस्ट होते तुमची चापल्यता चाचणी, त्याच्यामध्ये देखील पुकारा द्यायला लावतात. त्याच्यानंतर न्यायालयीन शिष्टाचार पाळणे, कोर्ट हॉलमध्ये शांतता राखणे, शिष्टाचार पाळले जातील याची काळजी घेणे, इथं पण तुमची मदत केली जाते, इथं मदत घेतली जाते. याला म्हणतात इन कोर्ट ड्युटीज, कोर्टामधील ड्युटी. पुढचं जे आहे ना, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह किंवा ऑफिस वर्क पण असतं काही काहींना, न्याय कार्यालयीन कामकाज म्हणतात. याच्यामध्ये फाईलचं वहन करावं लागतं. म्हणजेच काय, महत्वपूर्ण न्यायालयीन फाईल्स आणि कागदपत्रे एका टेबलवरून दुसऱ्या टेबलवर किंवा एका विभागातून दुसऱ्या विभागात नेण्याचं काम तुम्हाला असू शकतं, कारण की कोर्टचा परिसर लय मोठा आहे. मुंबई उच्च न्यायालय जर तुम्ही पाहिलं खूप मोठे, एका विभागाची फाईल दुसऱ्या विभागाला पाठवायची तर तिथले अधिकारी जात नाही, तिथले कर्मचारी जात नाही, तर तुमच्याकडे जातात की त्यांच्या त्या टेबलला जाऊन 20 नंबरचा टेबल, 10 नंबरचा टेबल, काय ते असं असेल तर तिथे जाऊन टाका. त्याच्यानंतर टपाल वाटप, कोर्टाच्या आवारात विविध विभागांमध्ये येणारी पत्रे आणि नोटिसे हे पोहोचवण्याचं काम. त्याच्यानंतर नोंदवहीची देखभाल, दैनंदिन आवक जावक रजिस्टर मध्ये नोंदी करण्यास लिपिकांना मदत करण्याचं काम देखील तुम्हाला इथं लागू शकतं. हे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क. तिसरं वर्क तुम्हाला लागू शकतं स्वच्छता किंवा व्यवस्थापनाचं. आता याच्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट स्वच्छता करायची नाही. खूप साऱ्या उमेदवारांना वाटतं की शिपाई म्हणजे स्वच्छता करेल. स्वच्छता कर्मचारी एक सेपरेट पोस्ट आहे, ती त्यांनी कॉन्ट्रॅक्ट वर दिलेली आहे. आय थिंक त्याचं एक मोठं कॉन्ट्रॅक्ट ते दिलेलं आहे, तर ते सगळी साफ स्वच्छता करतात. फक्त तुम्हाला तिथं थोडंसं लक्ष वगैरे तुम्हाला ठेवण्याची गरज पडू शकते. टेबल आणि फर्निचरची मांडणी, न्यायाधीशांचे किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांचे टेबल टापटीप ठेवणे, त्यावर आवश्यक ती स्टेशनरी वेळेवर उपलब्ध करून देण्याची जबाबदारी तुमची असते. महिला कक्षांची देखभाल, बघा महिला वकिलांचा कक्ष किंवा महिलांसाठी असलेल्या विश्रामगृहाची व्यवस्था पाहण्यास तुम्हाला प्राधान्य जे आहे तर तिथं दिलं जाऊ शकतं. इथं महिला शिपाई म्हणून जे आहे तर तुमच्याजवळ काम येईल. आता महिला उमेदवारांसाठी महत्वाचे मुद्दे एक लक्षात ठेवायचे की कामाची वेळ ही तुमची 10:30 ते 6 पर्यंतच असणार आहे. ज्या पद्धतीने कोर्टाचं कामकाज असेल त्या पद्धतीने कमी जास्त होऊ शकते, परंतु हे लक्षात घ्या की तुम्हाला शक्यतो डे ड्युटीज लावली जाते. कोर्ट कधी कधी रात्रीचं पण भरतं बरं का, हे लक्षात घ्या. कारण की काय होतं, कधी कधी एकदम इमर्जन्सी मॅटर आला पण त्यावेळी तुम्हाला बोलवलं जात नाही, बाकीचे तिथं कर्मचारी असतात, पण तुम्हालाही असं काही तिथं म्हटलेलं नाही की तुम्हाला बोलवणार नाही, पण एक जनरल ड्युटी डे ड्युटी तुमचीच असते. त्याच्यानंतर कोर्टाच्या वेळापत्रकानुसार काही शनिवारी सुट्टी आणि रविवारी आणि इतर कामकाजाविषयी तुम्हाला सुट्टी मिळतात. त्याच्यानंतर एक पोशाख असतो, लक्षात घ्या. शासनाने विहित केलेला गणवेश, उदाहरणार्थ पांढरी साडी किंवा ड्रेस परिधान करणे अनिवार्य असते. शिपायांना शक्यतो पांढरा ड्रेसच असतो. ओके, कोर्टाचे वातावरण अत्यंत सुरक्षित आणि शिस्त पद्धतीने असते, त्यामुळे महिलांसाठी हे पद अत्यंत सन्मानजनक जे आहे तर ते बघावं लागतं. इथं कामाच्या ठिकाणी महिलांसाठी काही आव्हानं पण आहेत. पहिलं काय की उभं राहायला भेटू शकतं तुम्हाला, कारण की उभं राहावं लागेल. कोर्ट हॉलमध्ये जेव्हा कामकाज सुरू असतं तर त्यावेळी तुम्हाला कंटिन्यू जे आहे तर ते उभं राहावं लागतं. त्याच्यानंतर काहींची बैठी ड्युटी पण असते बरं का, मग असं पण असतं, कारण की कोर्टच्या दालनाच्या बाहेर त्या खुर्चीवर बसलेल्या त्या खुर्चीवरच बसावं लागतं. मग कोणी आलं का विचारतात की जज आहेत का किंवा ते साहेब आहेत का, फक्त तुम्हाला यस किंवा नो सांगावं लागतं. ते बाहेर गेलेले ते नंतर येतील एवढंच तुम्हाला त्या खुर्चीवर बसून सांगावं लागतं, तिथं कोणाला एंट्री द्यावी लागत नाही. त्याच्यानंतर एक महत्वाची गोष्ट शिस्त. कोर्ट म्हटल्यानंतर तिथं शिस्त
ही फार महत्वाची असते, कारण की तिथं कमालीची अचूकता आणि शिस्त जी आहे तर ती पाळावी लागते. चूक केली तर तुम्हाला दंड लावतात किंवा शिक्षा जी आहे तर ती तिथंच तोटावली जाते. बाकीच्या डिपार्टमेंटमध्ये थोडेसे कामकाज हलगर्जी झाली तर ते थोडं ऍडजस्ट करतात, पण इथं तसं नाही. परंतु महिलांसाठी इथं शिपाईची ड्युटी आहे ना, खूप चांगली अशी ड्युटी आहे. तर महिलांनी जास्तीत जास्त महिला ज्या आहेत तर त्याच्यात फॉर्म भरावा. खूप महिला असतील ग्रामीण भागात, त्यांचं शिक्षण काही कारणास्तव राहिलेलं असेल, त्यांचे फक्त 7वी झालेले असेल, 10वी पर्यंत झाले असेल, तर त्यांना एक चांगली सरकारी नोकरीची संधी. इथं काही अवघड सिलेबस नाही, फक्त 30 प्रश्न येतात. 30 प्रश्न आहे आणि 30 प्रश्नांची संपूर्ण तयारी या फक्त 199 रुपयाच्या बॅचेसमध्ये. म्हणजे तुमचा एखादा लाडकी बहीणचा हप्ता आला त्याच्यातून देखील तुम्ही थोडे पैसे बाजूला काढून याची फी पूर्णपणे भरून टाकली आणि तुम्ही अभ्यास केला तर तुम्ही देखील एक चांगल्या पदावर जे आहेत तर ते जाऊ शकतात. पुढे भविष्यात या शिपाई पदाचं प्रमोशन पण होतं, त्याच्यावर पण मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही अवश्य जे आहेत तर ते पाहू शकतात. बाकी काही ज्यांची टायपिंग झाली असेल तर त्यांनी लिपिक पदासाठी फॉर्म भरू शकतात. आणि जो कोणी हा व्हिडिओ पाहत असेल तर मी त्याला एक रिक्वेस्ट करेल की तुम्हाला बॅच जरी आता नाही घ्यायची असेल ना, पण ही 1 रुपयाची बॅच जॉईन करा. याच्यामध्ये प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत मी सगळ्या, त्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करा, सेल्फ स्टडी करा वाटल्यास. पण ही बॅचच्या माध्यमातून तुम्ही काय करा, इथं जॉईन करून बाकी तुमच्यासाठी सगळं अभ्यासक्रमाचं सखोल विश्लेषण, सगळ्या काही PDF सगळं काही अवेलेबल करून दिलेले. इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून हे फक्त नाम मात्र शुल्क आहे, फक्त रजिस्ट्रेशन फीज आहे, तर तेवढी तुम्ही देऊन जे आहे तर ते करू शकतात. त्यासोबतच तुमच्यासाठी एक सूचना पण आहे की YouTubeवर तुमच्यासाठी आपण जे आहे ना तर ते सेशन्स पण सुरू केलेत मित्रांनो, लाईव्ह स्वरूपाचे सेशन्स आहेत. इथं तुम्ही बघू शकता डेली तुमच्यासाठी हायकोर्टचे बघा किरण सर गणित बुद्धिमत्तेचे सेशन तुमच्यासाठी घेतात. कम्प्युटरचं लिपिकचं एक सेशन होतं, त्याच्यानंतर GH GK चे देखील जे आहेत तर ते सेशन्स इथं होत असतात. तर डेली तुमच्यासाठी 2 ते 3 सेशन युट्यूबला लाईव्ह चालू आहेत, तर ते तुम्ही अवश्य बघावेत मित्रांनो. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.